नमस्कार. मनोरंजन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? चित्रपट, टीव्ही, संगीत, बरोबर ना? पण हे सगळं फक्त मजा आणि टाइमपाससाठी असतं का? की याच्या पलीकडेही याचं काहीतरी खोल महत्त्व आहे? चला तर मग, आजच्या या भागात आपण मनोरंजन आणि इतिहासाचं हेच इंटरेस्टिंग नातं उलगडून पाहणार आहोत. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की मनोरंजन आपल्याला इतिहास शिकवू शकतं का? जरा विचार करा. आपण जेव्हा ऐतिहासिक चित्रपट बघतो तेव्हा त्या काळातल्या गोष्टी आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजतात नाही का? तर हो, नक्कीच मदत होते. ही बघा, ही आहेत मनोरंजनाची काही नेहमीची रूपं, जी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. चित्रपट म्हणजे सिनेमा, टेलिव्हिजन, संगीत, नाटक आणि नृत्य. खरं तर ही सगळी माध्यमं आपल्या रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भागच बनली आहेत. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. म्हणजे आपले आवडते सिनेमे आणि टीव्ही शोज इतिहासाचे स्रोत कसे बनतात हे समजून घेऊया. आणि यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मनोरंजन म्हणजे केवळ करमणूक नाही, ते ऐतिहासिक ज्ञान मिळवण्याचं एक खूप महत्त्वाचं साधनसुद्धा आहे. यातूनच तर आपल्याला भूतकाळातला समाज आणि तेव्हाची संस्कृती कशी होती याची एक झलक मिळते. बरं, पुढे जाण्याआधी काही महत्त्वाच्या संकल्पना आणि त्यांचे प्रकार समजून घेऊया. या दोन व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण त्या या संपूर्ण विषयाचा पाया आहेत. पहिली संकल्पना आहे मनोरंजन. आता मनोरंजन म्हणजे काय? तर असे उपक्रम जे आपल्याला आनंद आणि आराम देतात. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते त्या काळातल्या समाजाचं, तिथल्या संस्कृतीचं आणि इतिहासाचं प्रतिबिंब असतं. आणि दुसरी संकल्पना आहे ऐतिहासिक मनोरंजन. नावाप्रमाणेच याचा अर्थ आहे ऐतिहासिक विषय, घटना किंवा पात्रांवर आधारित असलेलं मनोरंजन. ही माध्यमं लोकांना अगदी रंजक पद्धतीने इतिहास शिकवतात. चला, आता आपण मनोरंजनाच्या 4 मुख्य माध्यमांबद्दल बोलूया. आणि हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे, CTTM. आता हे CTTM काय आहे? चला पाहूया. CTTM मधला पहिला T म्हणजे थिएटर, म्हणजेच आपली नाट्यकला. हा मनोरंजनाचा सगळ्यात जुना प्रकार आहे बरं का. प्राचीन भारतात संस्कृत साहित्यातून याचा विकास झाला. आणि भरतमुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ तर अभिनय, नृत्य आणि संगीताचा पाया मानला जातो. C म्हणजे सिनेमा अर्थात चित्रपट. 20व्या शतकात तर हे एक प्रचंड शक्तिशाली माध्यम बनलं. दादासाहेब फाळके, ज्यांना आपण फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हणतो, त्यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट बनवला. सिनेमामुळे ऐतिहासिक घटना अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात. आता येतो दुसरा T म्हणजेच टेलिव्हिजन किंवा दूरदर्शन. दूरदर्शनसारख्या चॅनल्सवर लागणाऱ्या ऐतिहासिक मालिका आणि डॉक्युमेंटरीजमुळे भारताचा इतिहास घराघर पोहोचला आणि सगळ्यांसाठी अगदी सहज उपलब्ध झाला. आणि CTTM मधला शेवटचा M म्हणजे म्युझिक अँड डान्स अर्थात संगीत आणि नृत्य. हे तर मनोरंजनाचे आपले पारंपरिक प्रकार आहेत. भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी यांसारख्या शास्त्रीय नृत्य प्रकारांमधून तर पौराणिक कथा आणि आपल्या परंपरा सादर केल्या जातात. आता आपण त्या काही महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया, ज्यांना आपण या क्षेत्राचे गेम चेंजर म्हणू शकतो, ज्यांनी भारतीय मनोरंजन क्षेत्राला एक नवा आकार दिला. या तिघांचं योगदान समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यात पहिले आहेत भरतमुनी, ज्यांनी नाट्यशास्त्र लिहून नाट्य, नृत्य आणि संगीताचा पाया रचला. दुसरे आहेत दादासाहेब फाळके, ज्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखतोच. आणि तिसरे आहेत V. शांताराम, एक महान चित्रपट निर्माते, ज्यांनी सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर अप्रतिम चित्रपट बनवले. पण मनोरंजनाचं इतकं महत्त्व काय आहे? म्हणजे नेमकं काय नातं आहे संस्कृती, इतिहास आणि माध्यमांमध्ये? चला, हेच कनेक्शन आता समजून घेऊया. ही स्लाईड बघा. ऐतिहासिक ज्ञान आपल्यापर्यंत कसं पोहोचतं हे किती सोप्या पद्धतीने दाखवलं आहे. पहिली पायरी आहे एखादी मूळ ऐतिहासिक घटना. दुसरी पायरी आहे त्यावर बनलेला एखादा चित्रपट किंवा मालिका. आणि तिसरी पायरी म्हणजे ते पाहून प्रेक्षक त्या घटनेबद्दल शिकतात. किती सोपं आहे हे. चला, आतापर्यंत आपण ज्या संकल्पना पाहिल्या त्या खऱ्या आयुष्यातल्या उदाहरणांशी जोडून बघूया, म्हणजे विषय अजून स्पष्ट होईल. आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊया. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांवर बनवलेल्या डॉक्युमेंटरीज. ते केवळ आपल्याला आपल्या वारशाबद्दल जागरूक करत नाहीत, तर त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळते.
यावरूनच लक्षात येतं की मनोरंजन माध्यमं आपल्याला आपल्या स्थानिक इतिहासाशी कसं जोडू शकतात. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक छोटीशी 30 सेकंदांची उजळणी करूया. हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. माध्यमांसाठी आपण CTTM ही ट्रिक पाहिलीच. C सिनेमा, T थिएटर, दुसरा T टेलिव्हिजन आणि M म्युझिक. त्याचबरोबर या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी लक्षात ठेवा FBV. F फाळक्यांसाठी, B भरतमुनींसाठी आणि व्ही शांताराम यांच्यांसाठी. परीक्षेसाठी हा युक्त्या खूप उपयोगी पडू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर नाट्यकला, चित्रपट, टीव्ही आणि संगीत ही मनोरंजनाची प्रमुख माध्यमं आहेत. भरतमुनी, दादासाहेब फाळके आणि व्ही शांताराम हे या क्षेत्रातील महत्त्वाचे योगदानकर्ते आहेत. आणि ही माध्यमं आपल्याला मजेशीर पद्धतीने इतिहास शिकवतात आणि आपला सांस्कृतिक वारसा जपायला मदत करतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. काय वाटतं, आजच्या काळातला असा कोणता चित्रपट असेल जो 100 वर्षांनंतर एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून पाहिला जाईल? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?